महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं। मात्र आता मंत्र्यांच्या शपथविधीनंतर देखील महायुतीमध्ये नाराजी कायम आहे का अशा चर्चा रंगू लागल्या। कारण मंत्रिपद मिळून देखील अनेक मंत्र्यांनी आपला पदभार अद्याप स्वीकारला नाही। त्यामुळे ज्या मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाहीये असे मंत्री जवळपास नवीन वर्षातच आपल्या मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे। सोमवारी अमावस्या असल्याने अनेकांनी या दिवशी पदभार स्वीकारण्याचं टाळलंय। तर 31 डिसेंबरला जवळपास सर्व मंत्री हे मुंबईच्या बाहेर असून नव्या वर्षाच्या स्वागतासाठी राज्याच्या किंवा देशाच्या बाहेर आहे। त्यामुळे 31 डिसेंबरला देखील पदभार स्वीकारण्याची शक्यता अगदीच कमी असल्याने नवीन वर्षातच हे नवीन सरकारमधील नवीन मंत्री पदभार स्वीकारतील असं बोललं जात आहे। तर सरकार सुट्टीवर असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली। तर कोणत्या मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाहीये ते मंत्री आपण पाहतो। एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, आशिष शेलार, यासोबतच नरहरी झिरवळ, भरत गोगावले, अतुल सावे, दत्तात्रय भरणे, माधुरी मिसाळ, आशिष जयस्पाल, योगेश कदम, प्रकाश आबिटकर। तर अद्यापही या मंत्र्यांनी आपला खात्याचा पदभार स्वीकारलेला नाहीये। दरम्यान आदित्य ठाकरे यांनी टीका केली, आपण ऐकूया। एक दिसतंय सगळीकडे की गेले 5-7 दिवस सरकार सुट्टीवर आहे असं वाटायला लागलेलं आहे। कारण कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आहेच। आपण पाहताय जी उत्तरं परभणीबद्दल, बीडबद्दल दिली होती, कुठेही त्याच्यावर काही कारवाई पुढे झालेली नाहीये। जे आम्हाला सांगितलं होतं की टाइम बाउंड कारवाई होईल, तसं काही झालेलं नाहीये। आणि एक आपण पाहताय साधारणपणे मुंबईत देखील पर्यावरणाचा जो ऱ्हास झालेला आहे, आपण पाहताय धूळ आहे हवेत, स्मॉग आहे, फॉग आहे, कोणाच काही माहिती नाहीये आणि ह्याच्यावर उत्तर कुठूनही येत नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।